म्हणलं या ठिकाणी आता मंत्री महोदय एक मिनिट मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री महोदय या सभागृहाचे एक ज्येष्ठ सदस्य सन्मान्य बबनराव लोणीकर यांनी ऐका ना सरकारची भूमिका ऐका आपण सरकारची भूमिका आपण माननीय विरोधी पक्षाच्या सदस्यांना माझी विनंती आहे आपण सरकारची भूमिका देखील समजावून घ्या। या ठिकाणी जे वर्तमानपत्रातनं समाज माध्यमांमधनं या संदर्भाचे सदस्य सन्मान्य बबनराव लोणीकर साहेबांच्या बद्दलचं वक्तव्य आलं, जे दूरदृश्य किंवा टीव्हीच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलं। आज त्यांनी या ठिकाणी त्याच्या बाबतीत आज त्याचा या ठिकाणी त्यांनी व्यक्तिगत सदस्य या सदनाचे म्हणून त्यांनी खुलासा केला की ऐका त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं या ठिकाणी नाव असलं जाईल। म्हणजे जो माणूस एवढ्या पोटतिडकीनं बोलतो आणि त्यांनी एवढं सांगितलं की जर अशा पद्धतीच्या माझ्या बोलण्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर जे म्हणलं ना की अशा तुम्ही रेकॉर्ड करा तर मी शेतकऱ्यांची एकदा नाही 100 वेळा माफी मागतो। ते बोलले स्वतः पण अहो त्यांनी मागितले ना, तुम्ही ऐकलं नाही, रेकॉर्डवर आहे आणि सन्मान्य अध्यक्ष महाराज त्यांची सुद्धा बाजू या ठिकाणी ऐकली पाहिजे। त्यांचा उद्देश शेतकऱ्याची अशा पद्धतीचा अपमान करण्याचा नव्हता। त्यांनी स्पष्ट सांगितलं की तरी सुद्धा ते ज्या व्यक्तीला उद्देशून बोलले, ज्या व्यक्तीचा संदर्भ देऊन ते भाषण करत होते त्या व्यक्तीच्या बद्दल ते बोलले, पण तोडून मोडून ते सगळ्या शेतकऱ्यांना जोडलं गेलं। तरी देखील ते म्हणतात की मी शेतकऱ्यांची 100 वेळा माफी मागतो, ऑन रेकॉर्ड त्यांनी माफी मागितलेली आहे। पण अशा पद्धतीनं तोडून मोडून दाखवलेल्या टीव्हीच्या वक्तव्याचा राजकीय भांडवल आमच्या विरोधकांनी सुद्धा करू नये आणि या विषयावरती आपण विनंती प्रवीण दटके आणले काय? प्रवीण दटके आपण सुरू करावे। 293 ची चर्चा सुरू होईल। 293 वर बोलण्याकरता मला संधी दिली त्याबद्दल मी माननीय अध्यक्षांचा आभारी आहे। माननीय अध्यक्ष महोदय, मी या सरकारचा आभारी आहे कारण या सरकारने रघुजी राजांची तलवार या सरकारचा मी आभारी आहे की या सरकारने नागपूरचे भोसले माननीय राजे रघुजी भोसले देशाच्या सैन्यावर, या देशाच्या ऑपरेशन सिंदूरवर ज्या पद्धतीने शंका करतात, हे देशद्रोहीचे आरोपी आहेत, देशद्रोहीचे आरोपी आहेत। काय म्हणतात? हे देशद्रोही या ऑपरेशन सिंदूरवर शंका करतात। ऑपरेशन सिंदूरवर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।